तर मंडळी कशात सर्व आज आपण बनवणार आहोत साबुदाणा वडा. त्यासाठी आपण तयारी केलेली जिरा पावडर, शुद्ध साबुदाणे भिजवलेले, बटाटे 4, मिरच्या, कोथिंबीर, अद्रक, कढीपत्ता आणि लिंबू. तर आपण सर्वात प्रथम एक घेणार आहोत भांड स्वच्छ धुतलेलं, त्याच्यामध्ये हे साबुदाणे ओतणार आहोत. नंतर आपण टाकणार आहोत त्यामध्ये बटाटे स्मॅश करून. मी 4 बटाटे घेतले, तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार 4 बटाटे किंवा त्याच्यापेक्षा जास्त किंवा कमी घ्या. असे स्मॅश करून टाका. त्याच्यानंतर आपण अद्रक, मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्त्याची पेस्ट बनवून त्याच्यामध्ये टाकणार आहोत. तर मंडळी त्यानंतर टाकणार आहोत आपण त्यात बारीक शेंगदाण्याचं कूट. त्यानंतर टाकणार आहोत आपण जी पेस्ट केलेली ती. त्यानंतर टाकणार आहोत आपण जिरा पावडर. त्यानंतर आपण याला स्मॅश करूया, मिक्स करूया मस्त. मिक्स केल्यावर त्यानंतर टाकणार आहोत आपण चवीनुसार मीठ. मीठ टाकून झाल्यावरती त्यामध्ये पिळणार आहोत आपण लिंबू. लिंबूच्या बिया अगोदर साईडला काढून ठेवा. छान असा लिंबू पिळून, लिंबूचा रस, लिंबाचा रस. अरे बापरे, बी पडली, चावताना दातात येईल. आणि त्यानंतर शक्यतो तुम्ही हातानेच मिक्स करा, बिकॉज चमच्याने वगैरे मिक्स केलं तर त्यात फ्लेवर येणार नाही. तर मी बिया काढल्यात, मिक्स करतो पुन्हा. तर हे छान असं लपलपीत झालेलं आहे पीठ. आता आपण ह्याचे वडे बनवायला घेऊया. त्यानंतर एक कढई घ्या, त्याच्यामध्ये तेल तापत ठेवा जोपर्यंत एक प्रकारे अर्धी कढई तेलानेच भरा आहे. गॅस लो ठेवा. तर मंडळी तेल तापलेलं आहे, गरम गरम वाफा येतात. तर आपण या मिक्स केलेल्या कुटाचं वडे बनवायला घेऊया. तर मंडळी असं छानसा असा गोल 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 वडा बनवायचा. तर त्याची थप्पी द्यायची, आकार बदलवून नाही द्यायचा, गोलच ठेवायचा. बनवून झाल्यावरती असं हळूच तेलात सोडायचा. तर मंडळी आपला साबुदाणा वडा फ्राय होत आहे मस्तपैकी. लो फ्लेमवरती फ्राय होत ठेवायचा, त्याला फिरवत राहायचा. काळजी घ्यायची काय, जे हे दाणे निघालेत ना, हे 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 निघायला नको आहे. म्हणजे पीठ थोडा घट्टच करा. तर माझ्या चुकीमुळे थोडा नरम झालाय, पण इट्स ओके, चालतो तेवढा. तर मंडळी वडा छान असा फ्राय झालेला आहे. त्याला दोन्ही साईडून फिरवून घेऊया. झाल्यानंतर थोडा टेस्ट करून बघूया. तर मंडळी ह्याच वड्याप्रमाणे इतर सर्व वडे आपण बनवून घेऊया. तर मंडळी इतर सर्व वडे सुद्धा बनवले आहेत. आता चला त्यांना तेलात फ्राय करूया. तर हे छान असे तेलात टाकूया. तर मंडळी आपल्या गरमागरम साबुदाणा वडे झालेले आहेत आणि त्यासोबत खायला घेऊया एक 10 रुपयाची दही, डबी, दहीची डबी. त्याच्यामध्ये साखर टाकून मस्तपैकी चमच्याने घ्यायचं, असं चमचे लावायचं. जस्ट टेस्ट इट. एक नंबर.